नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे पाय मॅथ अकॅडमी। तर आज आपण पाहणार आहोत चिन्हांचे नियम। हे चिन्हांचे नियम नेमके काय असतात हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही। अशी गणिते जर आली तर आपल्याला विद्यार्थ्यांना जे आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो, त्यांना सोडवण्यासाठी प्रॉब्लेम येतो। आजचा हा जर व्हिडिओ पाहिला तुम्ही शेवटपर्यंत तर तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होऊन जाईल। ठीक आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। वेळ वाया न घालता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। तर आजचा जो नियम पहिला आहे तो आहे आपला गुणाकाराचा नियम। या गुणाकाराच्या नियमाचा बघा आपण कशा पद्धतीने आन्सर गणित जे असते ती कशी सॉल्व्ह करायची ते बघू शकता। इकडे बघा, तर आपल्याकडे जर पहिली संख्या आहे जिचं चिन्ह जे आहे ते प्लस मध्ये आहे आणि दुसरी संख्येचं चिन्ह पण कसं आहे प्लस मध्ये, तर असं जर असेल तर या दोघांचं जे उत्तर येणार ते कशामध्ये येणार प्लस मध्ये येणार। आणि ध्यानात ठेवा हा गुणाकार करतोय आपण, काय करतोय गुणाकार केल्यानंतर चिन्ह कशाचे येणार प्लस मध्ये येणार। जसे की उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण घेऊन दाखवतो बघा, इथे एक नंबरला उदाहरण आहे। सपोज तुमच्याकडे आहे प्लस मध्ये 4 आणि गुणिले प्लस मध्ये आहे सपोज 5। आता हे जे चिन्ह आहे हे तुम्ही नाही दिले तरी पण चालतं स्टार्टिंगचं, ठीक आहे। याला आपण कट करून टाकू, हे चिन्ह कट, ठीक आहे। 4 गुणिले 5 अशा पद्धतीने आलेले, त्याचं उत्तर काय येतं बघा 4 पंचे 20। किती उत्तर येणार याचे 4 पंचे 20, कारण आपण दोघांचा गुणाकार केला आणि गुणाकार केल्यानंतर उत्तर कशामध्ये लिहिलेलं प्लस मध्ये लिहिलेलं आहे। ठीक आहे, एकदम इझी आहे, काय अवघड नाही। नंतर बघा दुसरं आहे आपल्यापाशी इथे एक मायनस आणि दुसरी संख्या आहे मायनस, मग दोघांना पण कसं चिन्ह आलेले मायनस आलेले। असं जर आलं त्याचं उत्तर कशामध्ये लिहिणार आपण प्लस मध्ये लिहिणार। एक गोष्ट ध्यानात ठेवा, दोन समान चिन्ह आली बघा, याला प्लस आहे याला प्लस आहे, याला मायनस आहे याला पण मायनस आहे। दोघांना जेव्हा समान चिन्ह येतील, दोघांना कशी चिन्ह येतील समान चिन्ह आली की त्यांचं उत्तर नेहमी कशामध्ये येणार प्लस मध्ये येणार। ठीक आहे, समान चिन्ह आल्यानंतर प्लस मध्ये लिहिणार आपण। तर बघा याचं उदाहरण बघा, दुसऱ्या नंबरचं उदाहरण सपोज आपल्यापाशी आहे -3 गुणिले आणि -7 आहे। तर आपण इथं बघा याला मायनस चिन्ह आहे, ठीक आहे, याला कोणतं चिन्ह आहे बघा, इथं याला मायनस आहे आणि याला पण मायनस आहे, दोघांना पण मायनस आहे। समान चिन्ह आली मी दोघांचा गुणाकार करायचा आणि गुणाकार करून उत्तर काय लिहिणार आपण, गुणाकार करून याचं उत्तर येणार 7 × 21। पण चिन्ह कोणतं येणार इथं प्लस, इथे चिन्ह देणार का आपण नाही, जर चिन्ह दिले नाही म्हणजे हा इथं काय आहे प्लस आहे। ठीक आहे, तर हे आपल्या याच्यामध्ये अशा पद्धतीने असतं। नंतर तिसरा नियम आहे बघा याच्यामधला, जर पहिली संख्या प्लस मध्ये आहे दुसरी संख्या कशी आहे मायनस मध्ये, तुम्ही जर इथं बघितलं तर याला जे आहे प्लस चिन्ह, याला जर बघितलं आपण त्याला कोणतं चिन्ह दिसते मायनसचे चिन्ह दिसते, बरोबर। दोघांना असमान चिन्ह आली, कशी आली चिन्ह असमान, याचं प्लस याचं मायनस म्हणजे असमान चिन्ह येणार। मग जर असमान चिन्ह असेल तर आपण त्याचं उत्तर कशामध्ये लिहिणार नेहमी इथं ध्यानात ठेवा मायनस मध्ये लिहिणार, ठीक आहे, मायनस मध्ये येणार। ठीक आहे, तर इथं बघा उत्तर काय येतं, तिसऱ्याचं उदाहरण बघा, सपोज पहिली संख्या आहे 8 गुणिले दुसरी संख्या -3। त्या दोघांचं एकदम सोपी उदाहरण घेतो जेणेकरून तुम्हाला समजून यावं। 8 गुणिले 4 8 त्रिक होतात 24 आणि याचं जे उत्तर असणार ते कशामध्ये येणार मायनस मध्ये येणार। मायनस मध्ये का आलं, कारण नियम सांगतो की अशा पद्धतीने जर असेल पहिली संख्या प्लस असेल दुसरी संख्या मायनस असेल तर त्याचं उत्तर आपण मायनस मध्ये लिहित असतो। अतिशय सोपे। त्याच्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे, पुढचा जो नियम आहे चौथ्या नियमामध्ये पहिली संख्या मायनस आहे दुसरी संख्या आहे प्लस मध्ये। जर पहिली संख्या मायनस आहे आणि दुसरी संख्या जर प्लस मध्ये असेल तर त्याचं पण उत्तर कशात येतं मायनस मध्ये। इथे चेक करा, दोन असमान चिन्ह आली, चिन्ह कसे आहे त्या ठिकाणी असमान चिन्ह असेल तर मायनस देऊन टाकायचं। उदाहरण बघा, उदाहरण घेऊन तुम्हाला अजून जास्त समजेल। चौथ्या नंबरचं उदाहरण, सपोज आपल्याकडे -7 गुणिले -5 आहे। आता बघा बरं दोघांना समान चिन्ह आली का नाही, दोघांना समान चिन्ह आली, -7 आणि -5 दोघांना समान चिन्ह आलेली। ठीक आहे, सॉरी समान चिन्ह म्हणजे एकाला हे पाहिजे एकाला प्लस पाहिजे। ठीक आहे, इथे चेंज करू थोडासा, इथे मिस्टेक झाली। ओके, हे बघा इथे दोघांना एकाला प्लस एकाला मायनस चिन्ह आहे दुसऱ्याला कोणतं चिन्ह आहे प्लसचे चिन्ह, मग दोघांचा जो गुणाकार असणार तो गुणाकार काय येतो 7 × 5 = 35, पण चिन्ह कोणतं येणार मायनस। ठीक आहे, तर अशा पद्धतीने एकदम इझी आहे, थोडी इथे मिस्टेक झाली पण समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, इझी आहे, काय अवघड नाही ते, राईट। तर आपला गुणाकाराचा नियम, हा जर नियम तुम्हाला समजला असेल ठीक आहे, तर आपल्याला याच्यानंतर जो येणारा आहे नियम कोणता वजाबाकीचा, हा नियम पण आपल्याला समजून येईल। आता याच नियमाला थोडंसं अलग प्रकारे पण बघता येईल बघा कशा पद्धतीने, म्हणजे हा नियम असा पण असतो मायनस ब्रॅकेट आणि मायनस असं असेल तर त्याचं उत्तर काय येतं प्लस येतं। डबल प्लस ब्रॅकेटच्या आत जर प्लस असेल तर त्याचं उत्तर काय येणार आपण प्लस मध्ये लिहिणार। जर इथे बाहेर प्लस आहे आणि आतमध्ये ब्रॅकेटमध्ये जर मायनस असेल तर त्याचं उत्तर येतं मायनस मध्ये।
बाहेर मायनस आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये जर एखादी संख्या प्लस असेल तर त्याचं उत्तर कशामध्ये येतं? मायनसमध्ये. सेम वरती जे नियम आपण पाहिलेले आहेत तेच नियम इथं लागलेले आहेत. उदाहरण जर तुम्हाला घेऊन दाखवायचे म्हणलं म्हणजे बघा -3 आणि ब्रॅकेटमध्ये जर -2 असेल तर त्याचं उत्तर काय येतं? मायनस मायनस प्लस होऊन 3 दोन्ही 6 उत्तर येणार. ठीक आहे. जर सपोज ब्रॅकेटच्या बाहेर आहे प्लसवाली संख्या +7 आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये असेल प्लसवाली संख्या जी आहे +4 आहे तर 7 चोक होतात 28. बरोबर. जर समजा एखादी संख्या प्लस आहे ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये -3 आहे, समजा इथं -2 आहे आणि आतमध्ये -3 आहेत तर 3 दोन्ही होतात 6, चिन्ह येणार -6. जर ब्रॅकेटच्या बाहेर -5 आहे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 आहे तर दोघांचा गुणाकार करून आपण किती उत्तर लिहितो? 5 त्रिक 15. चिन्ह कोणतं येणार इथं? मायनसचं. हा पण नियम आपल्याला इथं माहीत असायला गरजेचा आहे, कारण हा पण नियम बऱ्याच ठिकाणी विचारला जातो. हे जर तुम्हाला समजलं असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून पुढचा नियम आपण पाहणार आहोत बेरीजचा नियम. बेरीजचा नियम सुद्धा असं एकदम सोपा नियम आहे. ठीक आहे. यानंतरचा नियम आहे आपला बेरीजचा नियम. हा नियम बघा एकदम इझी आहे. काय करायचं बघा आपल्याला या ठिकाणी इथं जर पाहिलं तुम्ही तर पहिली संख्या प्लसमध्ये आहे, दुसरी संख्या पण कशी आहे? प्लसमध्ये आहे. दोन्ही संख्या प्लस असतील तर त्यांची सरळ सरळ बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर चिन्ह कोणतं येणार? प्लसचं येणार. ठीक आहे. आता हे राऊंड जे दाखवले आहेत ही मोठी संख्या आहे बघा, असं दाखवलेलं आहे. डबल हे दोन्ही मायनस असेल त्याचं उत्तर मायनसमध्ये येणार आणि क्रिया बेरीज होते. इथे दाखवलं ही मायनस संख्या मोठी आहे, मग मोठ्या संख्येसमोरचे चिन्ह दाखवलं बघा मायनस इथं. हे तुम्हाला समजण्यासाठी अशा पद्धतीने केले. पण आपण इथं काय येतं माहिती का? इथं प्लस और मायनस या ठिकाणी आणि या ठिकाणी जे आहे ते प्लस और मायनस चिन्ह येतात. प्लस और मायनस म्हणजे काय? मोठ्या संख्येसमोरचे चिन्ह येत असते याच्यामध्ये. ठीक आहे. हे जे मोठं गोल दाखवला याचा अर्थ ही संख्या मोठी आहे आणि याच्यासमोरचे चिन्ह इथं प्लस आलं. इथं जे मोठं गोल दाखवले याचा अर्थ ही संख्या मोठी आहे आणि याच्यासमोरचे चिन्ह इथं मायनस आलेले आहे. हे जर उलटं असतं, इथली संख्या मोठी म्हणजे याच्यासमोरचं प्लस चिन्ह आलं असतं. या दोन्ही ठिकाणी आपण जर इथं पाहिलं दोन्ही ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावं लागते. काय करावं लागते? वजाबाकी. या दोन्ही ठिकाणी वरच्या बेरीज करणार आपण. काय करणार? बेरीज, ॲडिशन करणार. ठीक आहे. या दोन्ही वरच्या ठिकाणी बेरीज करणार. बरोबर. एकदम आता हिची उदाहरणं बघा. उदाहरणं घेतल्यानं तुम्हाला अजून चांगलं समजून येईल. ठीक आहे. तर उदाहरणं बघा, लक्षात इकडं. तर पहिलं उदाहरण सपोज 3, आपलं नॉर्मल वालं उदाहरण 3 + 4 बरोबर किती येतं उत्तर? 7. चिन्ह कशामध्ये आहे? प्लसमध्ये आहे सगळं. ठीक आहे. ते काही एवढं हार्ड नाही आहे. नंतर बघा दुसरं जे मायनसवाली चिन्ह आहे तिचं मायनस आणि हे मायनस आहे म्हणजे काय? तर हे कसं येतं बघा -3 आणि इथं मधात प्लस चिन्ह राहतं, आतमध्ये असं येऊन याला असं -4 असं दिलं जातं. राईट. -3 मधात प्लस चिन्ह आणि असं मायनस आहे. मग याला सोडवताना आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागते की बा इथं आपल्याला याला सोडवत असताना इथं -3 आणि तुम्हाला मी याच्या अगोदर गुणाकाराच्या नियममध्ये हा नियम दिला होता बघा. हा नियम लिहून दिला होता हा वाला. ठीक आहे. हा नियम दाखवला होता कंसाचे नियम. या नियमानुसार काय होतं मग मायनस आणि प्लस काय होतं उत्तर इथं मायनस येतं. आणि दोघांची काय करायला सांगितली? या दोघांची आपल्याला काय करायची असते? बेरीज. आपण यांची करणार बेरीज. मग -3 आणि -4 किती होतात? -7. बेरीज करायची आणि चिन्ह ध्यानात ठेवायचे. नेहमी कोणतं येणार? मायनसचं. वरती चिन्ह कोणतं येणार? प्लसचं. इझी एकदम. का अवघड आहे का? काहीच नाही. ठीक आहे. तुम्हाला एक तर असं बघायला भेटन, हे दिसतं हे असं बघायला भेटन, नाही तर हे बघा असं बघायला भेटन, नाही तर असं बघायला भेटन. दोघांपैकी एक जर आलं त्याचं उत्तर काय येतं? असं आहे. तर दोघांची बेरीज करायची आणि चिन्ह कोणतं लिहिणार आपण? जे इथं मायनस आहे ते वालं चिन्ह. ठीक आहे. आता दुसरा वाला बघा. तिसरा जो नियम आहे हा नियम. या नियमामध्ये लक्ष द्या. पहिली संख्या मोठी आहे, दुसरी संख्या लहान आहे तर त्याचं उत्तर काय दिलं? तर प्लस दिलं. या प्लस आणि या ठिकाणी आपण मायनस पण घेऊ शकतो. ठीक आहे. प्लस और मायनस सुद्धा घेऊ शकतो आपण इथं. मायनस का? जर मोठी संख्या मायनसला असेल तर ते चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येसमोर मायनस असेल तर ते चिन्ह देऊन टाकायचे इथं. ठीक आहे ना. आधी इथं बघा, इथं मोठा कोण आहे? इथे लहान मोठ्याचा काही संबंध नाही. दोघांची बेरीज झाली, सर्वसाधारण उत्तर आलं. तर इथं बघू शकता. लक्ष द्या. याचं उदाहरण पहा. -3 एक मिनिट इथं +3 आणि दुसरी संख्या आहे प्लस घेऊन इथे येणार -8 आहे. याला ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण. याला काय करू? ब्रॅकेटमध्ये घेऊ. त्याचं उत्तर काय आहे? आधी याच्या समोर हे जे प्लस चिन्ह हे ग्राह्य धरलं जातं का? नाही धरलं जात. फक्त एवढं चिन्ह ग्राह्य धरलं जाणार. मग 3 आणि आता हा प्लस मायनस होतो -8 आणि 8 मधून 3 गेले तर उत्तर काय येतं? तर 5 उत्तर येतं. मग 5 जे आहे ते 5 कशामध्ये येणार? मायनसमध्ये येणार. कारण का? 8 मोठा आहे. कोण मोठा आहे? 8. मग 8 मोठा असल्यामुळे याच्या समोरचं मायनस चिन्ह आलं. जी संख्या मोठी असेल
त्याच्यासमोरचं चिन्ह द्यायचं, राईट. आता नंतर चौथ्याचं उदाहरण बघा. आता इथं सपोज असं आहे, इथं 8 दिलं प्लस आणि ब्रॅकेटमध्ये आहे मायनस, असं सॉरी पहिली संख्या सपोज मायनस आहे, दुसरी संख्या प्लस आहे आणि ही वाली जी संख्या आहे ती आहे सपोज प्लसमध्ये 6 आहे अशी. तर याला कसं सॉल्व्ह करणार आपण, इथे येणार -8, हा प्लस प्लस काय होतो प्लस होतो आणि इथे येतं 6, 8 मधून 6 गेलं तर उरतात 2. याला चिन्ह कोणतं येणार मायनसचं, कारण 8 कसं आहे इथं मोठा आहे, 8च्या समोर चिन्ह आहे आपल्याकडे मायनसचं. इथं पण चेक करू शकतो 8च्या समोर कोणतं चिन्ह होतं मायनसचं, म्हणून आपण काय दिलं इथं -5. इथं 8च्या समोर मायनस चिन्ह म्हणजे इथं काय आलं -2 येणार. एकदम इझी आहे, काय अवघड नाही. इथं पण बघा प्लस ऑर मायनस, इथं पण काय येणार प्लस ऑर मायनस लिहिणार आपण. इथं फक्त चिन्ह चेक करायची, मोठ्या संख्येसमोरचे चिन्ह द्यायचं. इथं मोठी संख्या आहे चिन्ह, जी मोठी संख्या असेल त्या समोरचे चिन्ह द्या, लहान संख्येचे चिन्ह द्यायचं नाही. या दोन याच्यामध्ये आपण वजाबाकी करणार, वरच्या 2 याच्यामध्ये काय करणार बेरीज करणार. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, काय अवघड नाही. याच्यानंतर आपण पाहणार आहोत भागाकाराचे नियम. भागाकाराचे नियम काय सांगतो बघा, एकदम इझी आहे, जास्त काय अवघड नाही. बघा तुम्हाला इथं बघायला भेटत असेल, पहिली संख्या प्लसमध्ये आहे, दुसरी संख्या प्लसमध्ये आहे, तर त्याचं उत्तर प्लसमध्ये आलं. यानंतर दुसरी जी आहे हे बघा, दुसऱ्या नियमामध्ये ही संख्या मायनस आहे, ही संख्या मायनस आहे, मग याचं जे उत्तर आहे ते पण कशामध्ये येणार प्लसमध्ये येणार. आणि तिसऱ्या आणि चौथ्या नियमात जर तुम्ही चेक केलं तर एकाला प्लस चिन्ह आहे, एकाला मायनस चिन्ह आहे, असं जर आलं तर आपण याचं उत्तर मायनसमध्ये लिहिणार. इथं पण चेक करा, एकाला मायनस चिन्ह आहे आणि एकाला प्लस चिन्ह, याचं उत्तर कशामध्ये येणार मायनसमध्ये येणार. या नियमावरून तुम्हाला हे समजतं की बस सेम साईन जर असेल त्याची किंमत कशी येते पॉझिटिव्ह येते. बघा पॉझिटिव्ह, दोघांना सेम साईन येते. हे मल्टिप्लिकेशनमध्ये पण आपण बघितलेलं आहे, सेम साईन आले तर पॉझिटिव्ह उत्तर आलेले. आणि डिफरंट साईन म्हणजे काय, एकाला प्लस एकाला मायनस असं जर असेल तर त्याचं उत्तर कशामध्ये येणार मायनसमध्ये येणार, निगेटिव्ह. ठीक आहे, निगेटिव्हमध्ये येणार. उदाहरण एकदम इझी, काय अवघड आहे त्याच्यामध्ये, काहीच अवघड नाही. बघा म्हणजे आपल्याकडे आहे 4 भागिले 2 असं जर आलं तर याचं उत्तर कशामध्ये लिहितो आपण प्लसमध्ये, 2चा पाडा 4 लोक म्हणजे 2च्या पाड्यामध्ये 4 आहे की नाही चेक करायचे, उत्तर किती येतं 2 येतं, ते पण प्लसमध्ये येतं. ठीक आहे, जर समजा दुसरी संख्या अशा पद्धतीने -6 भागिले -3, तर याचं उत्तर सुद्धा बघा, दोघांना मायनस चिन्ह आहे, दोघांना पण मायनस आहे, याला पण मायनस याला पण मायनस आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर काय येणार प्लसमध्ये 2 येणार, कारण 2 समान चिन्ह आली, इथे दिलेले बघा लिहून 2 समान चिन्ह आली म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर येतं. तिसरा नियम बघा, हा नियम, या नियमानुसार आपण मांडणी करू. तर इथे चेक करू शकता तुम्ही 8 प्लसमध्ये आहेत भागिले इथं 2 आहेत, ते पण मायनसमध्ये. 8 प्लसमध्ये आहेत, 2 भागिले भागाकारामध्ये 2 मायनसमध्ये आहेत, तर याचं उत्तर काय येतं बघा, 8ला जर आपण 2 ने भाग दिला तर उत्तर येतं मायनसमध्ये 4, मायनसमध्ये येणार 4. कारण नियम सांगतोय की एकाला प्लस चिन्ह एकाला मायनस चिन्ह आहे, तर पण त्याचा भागाकार करणार, उत्तर येणार -4. नंतर बघा चौथा नियम, पहिली संख्या मायनसमध्ये आहे -10 भागिले दुसरी संख्या आहे प्लसमध्ये, इथे येणार 2, तर आपण दोन्ही याला भाग दिला तर उत्तर काय येतं -5. चिन्ह कोणतं येणार मायनसचं, का, कारण नियम बघा नियमानुसार. ठीक, आता आपण भागाकार जर बघितलं तर आपण असा भागाकार जास्त ठिकाणी पाहत नाही, तर आपण भागाकार कसा पाहतो बघा, तुम्हाला इथं करून दाखवतो. तिकडे बघा, आपण असा भागाकार पाहत असतो, 8 भागिले 4 असा भागाकार भरपूर ठिकाणी पाहतो. त्याचं उत्तर काय येतं 4 × 4, 4 × 2 = 8, म्हणजे 2 उत्तर येते, ते पण प्लसमध्ये. मग याचे जे नियम असतात ते पहिले नियमासारखेचे नियम आहेत बघा, जसे की प्लस छेद प्लस असं जर आलं तर त्याचं उत्तर येतं प्लसमध्ये. जर प्लस छेद मायनस असेल तर त्याचं उत्तर येतं मायनसमध्ये. जर मायनस छेद मायनस असं असेल तर त्याचं उत्तर येतं प्लसमध्ये. 2 समान चिन्ह आली म्हणजे प्लसमध्ये. आणि पुढचं आहे, जर एकाला मायनस आहे, वरती मायनस आहे आणि खाली आहे प्लसमध्ये, तर याचं उत्तर येतं मायनसमध्ये. हे नियम आपल्याला मेन आहे. ठीक आहे, हे नियम आपण बऱ्याच ठिकाणी पाहत असतो, बरोबर. या नियमात बघू शकता तुम्ही, इथं कसं आहे, इथं मायनस आहे खाली प्लस आहे, त्याचं उत्तर मायनस येणार. इथं बघा दोघांना समान चिन्ह आली तर प्लस आला, इथं चेक करा, दोघांना समान चिन्ह आली प्लस आला, दोघांना असमान चिन्ह आली मायनस आला, इथं पण असमान चिन्ह आली मायनस आला. मग याची उदाहरणं आपण अशी बघत असतो, जशी तुम्हाला मी इथं वरती दाखवलं होतं 8/4चं. मग त्याच पद्धतीने समजा सपोज असं आले 6/2 आहे,
त्याचं उत्तर किती येतं 3 येतं प्लसमध्ये. बरोबर. जर समजा असं दिलं -8/-3 आहे, सॉरी 2 आहे, त्याला आपण भाग दिल्यानंतर उत्तर कशामध्ये येणार प्लसमध्ये येणार, ते पण 4 मध्ये येणार. +4 मध्ये म्हणजे 4 मध्ये काय 4च्या समोर प्लसचे चिन्ह येणार, कारण दोघांना समान चिन्ह ते चेंज होऊन प्लस होतात. नंतर वरती मायनस आहे -10 आणि खाली आहे प्लसवाली संख्या. नियम कोणता बघा, वरती मायनस खाली प्लसवाली संख्या म्हणजे हा नियम येणार. ठीक आहे, हावाला नियम येणार. मग या नियमानुसार 10 आणि 5 दोघांचा जर आपण भागाकार केला तर उत्तर येतं -2. आणि अजून तिसरा नियम कोणता जो राहिलेला आपला हा, वरती प्लस संख्या खाली मायनस संख्या म्हणजे -15 भागिले खाली आहे +3. मग याला जर आपण भाग दिला तर किती उत्तर येतं 3×5=15. पण चिन्ह कोणतं येणार मायनसचं, कारण असमान चिन्ह आहेत. असमान चिन्ह आले म्हणजे आपण दोघांचे काय करतो, म्हणजे असमान चिन्ह आले म्हणजे दोघांचं जे चिन्ह आहे ते काय येणार मायनसमध्ये येणार. ते अशा पद्धतीने नियम आहे. आपण 3 नियम पाहिले. अजून एक नियम राहिलेला आहे आपला वजाबाकीचा, तो पण आपण बघून घेऊ. तर पुढचा नियम आहे आपला वजाबाकीचा नियम. तर या वजाबाकीच्या नियममध्ये बघा आपण या ठिकाणी बघू शकतो, आपल्याला अलग अलग प्रकारे तुम्हाला उदाहरणं पण दिलेली आहेत या ठिकाणी, इकडं या पॉईंटमध्ये अशी, आणि इकडं आपण नियम पण समजून सांगितलेले आहेत. तर इथं बघा पहिली संख्या प्लसमध्ये आहे, दुसरी संख्या प्लसमध्ये आणि मधामध्ये मायनसचे चिन्ह आलं. तर अशा वेळेस आपण काय करणार, सबस्ट्रॅक्शन करणार आणि चिन्ह येणार पॉझिटिव्ह. इथं पॉझिटिव्ह का आलं माहिती आहे का, तुम्ही गोल सर्कल पाहता मोठा दिसतोय थोडासा, म्हणजे ही जी संख्या आहे ती मोठी संख्या, पहिलीवाली संख्या मोठी आहे, दुसरी संख्या लहान आहे, असं दाखवले त्यांनी. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी बघा मोठ्या संख्येसमोरचे चिन्ह दिलं आणि उत्तर काय आलं इथं प्लसमध्ये आलं. तेच तुम्हाला उदाहरण इथं बघायला भेटते बघा. 7 मधून 3 गेले, किती उरले 4 उरले. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याला ते ग्राह्य धरलेले आहे. बरोबर. दुसरी संख्या बघा, दुसऱ्या संख्येमध्ये इथं मोठ्या संख्येसमोर प्लस आहे आणि लहान संख्येला मायनस आहे. मग इथं सुद्धा काय होते, दोघांची बेरीज होते. बेरीज काय होते माहिती का, आपण एक नियम बघितला बघा, मायनस आणि ब्रॅकेटमध्ये मायनस असं असेल तर मायनस मायनस काय होते प्लस होते. मग हा 2 मायनस ना दोघं मिळून काय होतं तर प्लस होतात, म्हणून या दोघांची बेरीज होते आणि ॲडिशन होते, आणि ॲडिशन करून आपण कोणतं चिन्ह देणार प्लसचे चिन्ह देणार. तसं की इथं बघा 7 आणि ह्या मायनस मायनस बघा, तुम्हाला आता सांगितलं मायनस मायनस काय झाला प्लस, 7 आणि 3 बघा, 7 आणि +3, 7 आणि 3 होतात 10. हे असे आलेले आन्सर त्याचं. सिंपल एकदम इझी आहे. ठीक आहे. तर दुसरा बघा या ठिकाणी इथं ती पुढच्या नियममध्ये पहिली संख्या प्लस आहे, दुसरी संख्या मायनस आहे. इथं चेक केला आपण तर मोठा सर्कल हा दिसतोय, म्हणजे ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे. इथं पण काय होते ॲडिशन होतं. काय ॲडिशन होतं, कारण या 2 मायनसचं मिळून, ठीक आहे, कोणते 2 मायनस, हा मायनस आणि हा मायनस, दोन्ही मिळून काय होतं प्लसमध्ये होतं. जर मायनस आणि ब्रॅकेटमधला मायनस, मग दोन्ही मिळून काय होतं प्लस होतं. मग प्लस झाल्यामुळे त्याचा आन्सर कशामध्ये येणार प्लसमध्ये येणार, आणि ॲडिशन होऊन तिथं चिन्ह कोणतं येतं प्लसचं. इथं बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी, हे बघा 3 इथं पहिली संख्या 3 आहे, मायनस आणि हा इथं एक मायनस येते बघा -7. मग हे 2 मायनस मिळून काय होतं प्लस होतं. मग मायनस मायनस प्लस येते आणि आन्सर काय येतं 7 आणि 3 10, असं उत्तर येतं त्याचं. बरोबर. नंतर याच्यानंतर बघा इथं पहिली संख्या प्लसमध्ये आहे, दुसरी संख्या पण प्लसमध्ये आहे, मधात मायनस चिन्ह. इथं काय फरक बघायला भेटतो आपल्याला, पहिली संख्या लहान आहे, दुसरी संख्या मोठी आहे. मग मोठी संख्या आहे, मग मोठ्या संख्येसमोरचे चिन्ह त्याला लागतं. पण चिन्ह मोठ्या संख्येचं लागतं, ठीक आहे, ओके. पण नियमानुसार काय होतं, यांची दोघांची वजाबाकी होणार आणि चिन्ह जे आहे ते मोठी संख्या म्हणजे बघा 7 मोठा दिसेल नाही. इथं उदाहरण पहा, 7च्या समोर मायनस चिन्ह म्हणून याला मायनस चिन्ह आलं. दोघांची वजाबाकी दिली, 7 मधून 3 गेले, किती उरले 4 उरले. 7 मोठा असल्यामुळे मायनसचे चिन्ह लागलं त्याला. हा इथं बघा या ठिकाणी मायनस मायनस सगळ्याला मायनस आहे. अशा वेळेस विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. जर इथं बघा तुम्ही उदाहरणात पण बघू शकता, असं जर केलं तर विद्यार्थ्याचं डोकं खराब होतं. डोकं खराब होऊ द्यायची गरज नाही, अतिशय सोपं आहे. हे नियम फक्त ध्यानात ठेवा, लिहून घ्या सर्वांनी. इथं बघू शकता तुम्ही, इथं मायनस चिन्ह इथं काय होतं, इथं दोघांची सबस्ट्रॅक्शन वजाबाकी होते. पहिल्या संख्येला मायनस आहे, दुसऱ्या संख्येला मायनस आहे, मधामध्ये पण मायनस आहे. असं जर मायनस आलं म्हणजे इथं मोठ्या संख्येसमोरचे चिन्ह येतं. 7च्या समोर मायनस चिन्ह आहे, हा जो आहे मायनस आणि हा मायनस काय होतो दोन्ही मिळून प्लस होतं आहे, असं येतं बघा. 7 मायनसमध्ये आणि +3 येतं. मग 7 मधून 3 गेलं तर उत्तर येतं इथं -4. हे असा आन्सर आहे त्याचा. बरोबर. हा नंतर पुढचा नियम बघा, दोघं इथं मायनस हे दोन्ही सेमच आहेत, याला हे करून टाका. इथे नंतर पुढचा नियम बघा, मायनस आणि याला मायनस आहे आणि पुढं काय दिलेलं आहे प्लस आहे. दोघांची होणार बेरीज, ॲडिशन होणार आणि चिन्ह कोणते येणार मायनसचं. मायनसचे चिन्ह काय येतं बघा, दिसते 2 समान चिन्ह आले, 2 समान चिन्ह आले आणि बेरीज होते. 7 आणि 3 10 लागले, दोघांच्या समोरचं मायनस चिन्ह लागलं त्याला. बरोबर.
नंतर पुढच्या नियममध्ये पहिली संख्या मोठी आहे, दुसरी संख्या लहान आहे, दोघांची होणार बेरीज, चिन्ह येणार मायनसचं. सेम वरती जसं दिलं तसंच, फक्त अंक मागं पुढं आहेत. -7 आणि -3 बरोबर किती उत्तर येते? -10. तर अशा पद्धतीने आपण 4ला 4 नियम आपण बघितलेले आहेत. सर्वप्रथम आपण गुणाकाराचे नियम बघितला, कारण गुणाकाराचे नियम याच्यामध्ये मेन आहे. नंतर आपण पाहिला बेरीजचा नियम, नंतर भागाकाराचे नियम, आणि लास्टला पाहिला आपण वजाबाकीचा नियम. तर अशा पद्धतीने सर्व नियम आपण अभ्यासलेले आहेत. याच्यावरली उदाहरणं तुम्हाला जर याच्यानंतर प्रॉब्लेम येणार नाही अशा बघतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.